नमस्कार. लोकींच्या संपादकीमध्ये मी महेश धानके आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. संपादकीचा आजचा विषय आहे, विजय थलापती यांची भाजप अडवणूक करत आहे का? तामिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपल्याला माहिती आहे. यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून विजय थलापती यांचा TVK हा पक्ष समोर आलेला आहे. जवळजवळ 108 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. मात्र बहुमताचा आकडा जो आहे तो 118चा आहे आणि 118 जोपर्यंत त्यांच्याकडे संख्याबळ होत नाही तोपर्यंत ते सत्ता बनवू शकत नाही. अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीने राज्यपालांच्या आडून घेतल्याचं दिसतंय. कारण ज्यावेळी विजय थलपती हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 108 आमदार आहेत. म्हणजे 108 त्यापैकी 2 ठिकाणी ते स्वतः निवडून आल्यामुळे 107चा आकडा होतो. मात्र विधानसभेमध्ये ज्यावेळी बहुमताचा विषय येईल त्यावेळी मी माझं बहुमत सिद्ध करेल असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. मात्र असं असताना सुद्धा राजेंद्र आर्लेकर जे राज्यपाल आहेत तामिळनाडूचे, त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडे बहुमताचा आकडा होत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका, मी तुम्हाला सत्ता स्थापनेचा दावा करा असं सांगणार नाही. अशा पद्धतीचं त्यांनी विजय थलपती यांना सांगितलं. विजय थलपती यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांची भेट घेतली, त्यावेळी सुद्धा त्यांनी तशाच पद्धतीचं सांगितलं आणि संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यपालांच्या आडून विजय थलपती यांना सत्तेमध्ये बसू द्यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण करत आहे की काय, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. अर्थात या संदर्भामध्ये शिवसेनेचे जे संजय राऊत आहेत खासदार, यांनी सुद्धा या संदर्भामध्ये टीका केली की सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा बहुमताचा कौल किंवा लोकशाही ज्याला म्हणता येते, लोकशाहीमध्ये सर्वात मोठा जो पक्ष असतो त्याला सत्ता स्थापनेचा दावा करायला सांगण्यात येतं किंवा तो दावा करू शकतो. मात्र या ठिकाणी तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत त्यांनी मात्र या संदर्भामध्ये जी काही लोकशाहीची लक्षणं आहेत ती लोकशाहीची लक्षणं पायदळी तुडून त्यांनी जोपर्यंत आकडा त्यांचा बहुमताचा पूर्ण होत नाही किंवा बहुमताचा आकडा पूर्ण होण्यासाठी जितके आमदार लागतात त्या आमदारांच्या सह्यांचं पत्र जोपर्यंत मला सादर करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सत्ता स्थापनेचा दावा करा किंवा सत्ता स्थापनेचं आमंत्रण देऊ शकत नाही, अशा पद्धतीची भूमिका आर्लेकर जे राज्यपाल आहेत त्यांनी घेतली आणि त्याच संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे हे सगळं राजकारण घडवून आणते अशा पद्धतीचा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये सुरू झाला. या संदर्भामध्ये संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर जे प्रवक्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे बन यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सांगितलं की जोपर्यंत त्यांच्याकडे स्पष्टपणे बहुमत होत नाही तोपर्यंत कदाचित ते बोलू शकत नाहीत. मात्र हे सगळं बहुमत झाल्यानंतर मात्र राजेंद्र आर्लेकर जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण देऊ शकतात. अशा पद्धतीची सारवासारव करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केला. मात्र या संदर्भामध्ये आपण थोडंसं जर मागे वळून बघितलं तर 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने सरकार बनवलं त्यावेळी ते सरकार बनवताना त्यांच्याकडे फक्त 105 आमदार होते. 145चा आकडा महाराष्ट्रामध्ये पूर्ण करावा लागतो. असं असताना सुद्धा त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं. युतीमध्ये निवडणुका लढवल्या असल्या तरी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये त्यांचं त्यानंतर फाटलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्याचं नाकारलं. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अल्पमताचं मात्र कमी संख्या आमदारांची असताना सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असल्यामुळे राज्यपालांनी त्यांना सत्ता बनवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी येत आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि तामिळनाडूमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी दुसरं सरकार येत आहे त्याला वेगळा नाही, अशा पद्धतीची रणनीती भारतीय जनता पार्टी आखताना दिसते आणि हे संसदेला किंवा लोकशाही पद्धतीला धरून नाही, या संदर्भामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये टीका या सगळ्या घडामोडीमध्ये झाली. अगदी तामिळनाडूमध्ये काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये मोठ्या पद्धतीचं राज्यपाल अडवणूक करत असल्याचा आरोप केला. कमल हासन यांच्या पक्षानं सुद्धा तशा पद्धतीचं ट्विट करीत कमल हासन यांनी ट्विट केलं आणि सगळ्यात मोठा पक्ष तामिळनाडूने किंवा तामिळनाडूच्या जनतेने TVK म्हणजे विजय थलपती यांचा पक्ष ठरवलेला आहे. जरी त्यांना बहुमत नसेल आणि बहुमत सिद्ध करण्याची वेळ ही राजभवनामध्ये नसते तर बहुमत हे विधानसभेमध्ये सिद्ध करायचं असतं. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक जे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर
हे विजय थलपती यांची जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत. अर्थात राज्यपाल ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत त्यांचा बोलविता धनी हा भारतीय जनता पार्टी आहे हे वेगळं सांगण्याची खऱ्या अर्थानं गरज नाही. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये जी काही एकूण 118ची संख्या करायची होती, या संदर्भामध्ये 108 त्यांचे स्वतःचे आमदार, त्याच्यानंतर भारतीय जनता काँग्रेसने सुद्धा, कारण विजय थलपती यांनी पहिला जर फोन कोणाला लावला असेल तर तो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लावला. राहुल गांधींनी त्यांचे जे काही 5 आमदार होते त्यांचा पाठिंबा जाहीरपणे त्यांना केला. तरीसुद्धा त्यांचा एकूण पाठिंबा देण्यासाठी किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 5 ते 6 आमदारांची गरज होती. अर्थात या संदर्भामध्ये ADMK आणि DMK यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की विजय थलपतीला पाठिंबा दिला पाहिजे, तर काही लोकांचं म्हणणं आहे की विजय थलपतीला पाठिंबा दिला नाही पाहिजे. मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये एक शक्यता दुसऱ्या पद्धतीनं चालू होती की पारंपरिक जे शत्रू आहेत ADMK आणि DMK हे एकत्र येऊन विजय थलपतीला बाजूला ठेवायचा प्रयत्न सुद्धा एका बाजूला झाल्याचं दिसत होतं. अर्थात भारतीय जनता पार्टीकडे तामिळनाडूमध्ये फक्त एक आमदार असल्यामुळे त्यांचं जास्त काही त्या ठिकाणी चालू शकलं नाही. मात्र छोटे छोटे जे काय जे पक्ष आहेत त्या पक्षांनी सुद्धा आता अशा पद्धतीची माहिती मिळते की विजय थलपती यांना पाठिंबा देण्याचं धोरण त्यांनी आखलेलं आहे. आणि या छोट्या छोट्या पक्षांच्या सोबतीनं विजय थलपती मुख्यमंत्री 100% होणार आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी कितीही प्रयत्न केले भारतीय जनता पार्टीने तरी विजय थलपतीला ते रोखू शकत नाही. मात्र सरकार अल्पमतामध्ये येईल, त्याच्यामुळं भविष्यामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची कदाचित शक्यता आहे. मात्र एकूणच गेल्या म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ज्या 2-3 दिवसाचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये राज्यपालांनी जी घेतलेली भूमिका अर्थात ती भारतीय जनता पार्टीची होती. राज्यपालांच्या आडून सगळी ती भूमिका घेत होती आणि ती भूमिका ही विजय थलपती यांची अडवणूक करण्याची होती आणि केवळ आपलं सरकार नाही म्हणून अशा पद्धतीनं वागण्याची भूमिका. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये ज्यावेळी कमी मोठे पार्टी होती, मात्र बहुमत त्यांच्याकडे नव्हतं भारतीय जनता पार्टीकडे, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार बसणार आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्ता बनवण्याचं पाचारण त्यावेळच्या राज्यपालांनी केलं होतं. मात्र तामिळनाडूमध्ये मात्र बहुमत सिद्ध करा, बहुमतांचा आकडा आमदारांचा जो आहे 118, ते 118 आमदारांच्या सह्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी सत्ता बनवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करू शकत नाही, अशा पद्धतीची घेतलेली भूमिका आर्लेकरांची म्हणजे राज्यपालांची, अर्थात भारतीय जनता पार्टीची. किती झालं तरी भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यपाल बसवलेले आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सांगेल तशाच पद्धतीनं राज्यपाल हे सगळं करत असताना दिसत आहेत. एका बाजूला ज्या पद्धतीनं लोकशाही प्रणालीमध्ये अशा पद्धतीनं सगळ्यात मोठा जो पक्ष असतो त्या पक्षाला आमंत्रित केलं जातं, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केलं जातं. कदाचित जर बहुमत सिद्ध झालं नाही तर सरकार पडेल, मात्र सरकारच बनवू द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका जी राजेंद्र आर्लेकरांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी घेते, ते कुठेतरी सावत्र वागणूक देण्याचा प्रकार हा भारतीय जनता पार्टीकडून होत असताना दिसतोय. एका बाजूला ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार येत असेल आणि त्या ठिकाणी जर स्पष्ट बहुमत नसेल तरी सुद्धा त्या पक्षाचा प्रमुख जो नेता आहे त्याला सरकार स्थापनेचा आमंत्रण द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला जर अल्प बहुमत नसेल आणि जर सगळ्यात मोठी पार्टी जर भारतीय जनता पार्टी नसेल तर त्या ठिकाणी अडवणूक करायची ही भूमिका महाराष्ट्रामध्ये ज्या संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी राबवताना दिसते. आणि हा जो त्यांची जी भूमिका आहे ही भूमिका सामान्य जनतेला, सर्वसामान्य जनतेला कुठेही पटल्याचं दिसत नाही आणि म्हणूनच या भूमिकेबद्दल संपूर्ण देशभरामधून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, राज्यपालांच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण झाला होता. अर्थात विजय थलपती यांनी अगदी कमी वेळेमध्ये 108 सदस्य संख्या, 108 आमदार निवडून आणलेले आहेत आणि नैसर्गिक ते मुख्यमंत्री पदाचा दावा करू शकतात. असं असताना सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक थांबवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. मात्र जे छोटे छोटे पक्ष आहेत ते पक्षांनी जर साथ दिली तर येत्या 2 दिवसामध्ये विजय थलपती हे 100% तामिळनाडूमध्ये सरकार बनवतील आणि मुख्यमंत्री होतील. या संदर्भामध्ये वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मात्र जी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली ती भूमिका, भारतीय जनता पार्टीची भूमिका ही तामिळनाडूतील जनतेला, देशभरातील जनतेला पटलं नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही.